नमस्कार मित्रांनो, साई प्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आपण पाहत आहोत श्रीमद दासबोध। पण त्याआधी मित्रांनो आपण पाहूया श्री समर्थ रामदास स्वामी यांनी दासबोधमध्ये काय निरूपण केलेले आहे। तर मित्रांनो, माघ शुद्ध नवमीला रायगड जिल्ह्यातील तत्कालीन निबिड अरण्यात शिवथरगड येथे दासबोध ग्रंथाची निर्मिती श्री समर्थ रामदास स्वामी यांनी केली। 17व्या शतकात रचलेला दासबोध आजच्या काळातही तेवढाच परिपूर्ण वाटतो। या ग्रंथामध्ये समर्थांनी दैनंदिन आयुष्याशी संबंधित अनेक पैलूंना स्पर्श करत त्याचे विवरण केले आहे। संसार कसा करावा, संसार कसा असावा याचे नेमके ज्ञान समर्थ रामदास स्वामी यांनी दिले। मूर्खांची लक्षणे, नवविद्या भक्ती म्हणजे काय, खरे ज्ञान कोणते, वैराग्य म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, या नानाविध गोष्टींचा उहापोह दासबोधात करण्यात आलेला आहे। दैनंदिन जीवनाशी संबंधित असणाऱ्या शेकडो विषयाचे विवेचन रामदास स्वामींनी दासबोध ग्रंथात केले आहे। दासबोध हा ग्रंथ एकूण 20 दशकांमध्ये विभागलेला आहे। प्रत्येक दशकात 10 समास आहेत। यातून रामदास स्वामींनी संसारिकांना, साधकांना, निस्पृहांना, विरक्तांना, सर्वसामान्यांना, बालकांना, प्रौढांना, सर्व जाती पंथ धर्माच्या स्त्री पुरुषांना आणि मानवी मनाला उपदेश केलेला आहे। आपल्या आयुष्याला योग्य वळण लागावे आणि रामरायाच्या कृपेने मार्गक्रमण करावे यासाठी अनेक भाविक दासबोधाचे पारायण करतात। तर मित्रांनो, आपणही आपल्या आयुष्याला योग्य वळण लागावे आणि रामरायाच्या कृपेने मार्गक्रमण करावे यासाठी आपणही या ग्रंथराज दासबोधाचे श्रवण करूया। तर पुढील दशक आहे दासबोध दशक 3, समास 10वा, वैराग्य निरूपण। श्री समर्थ म्हणतात की संसार म्हणजे महापूर आहे, त्यात असंख्य जलचर प्राणी आहेत। संसाराच्या महापुरात पडलेल्या जीवांना विषारी काळसर्प दंश करण्यासाठी धावत येत असतात। आशा आणि ममता या बेड्या सूक्ष्म देहाला बांधून ठेवतात। जलामधील सुसरी शरीराचे लचके तोडून दुःखाच्या कपारीत घालतात। अहंकार रूपी मगर जीवाला पाताळात उंच नेऊन बुडवितो, तेथून सुटणे जीवाला शक्य होत नाही। कामवासनेची मगरमिठी सुटत नाही। तिरस्कार मनात उत्पन्न होतो, तो सुटत नाही। मदमत्सर हे विकारही कमी होत नाहीत। अशा प्रकारे माणूस एक प्रकारे मोहित होतो। वासनारूपी धामीण गळ्यात पडते, ती गळ्याभोवती वेटोळे घालून विष ओकत असते आणि वारंवार भयंकर जीभ बाहेर काढून छळत राहते। म्हणजे वासनेच्या विळख्यात जीव जखडला जातो। डोक्यावर प्रपंचाचे ओझे घेऊन जीव सतत माझे माझे म्हणत राहतो। बुडायची पाळी आली तरी कुळाभिमानाने फुगतो आणि ते ओझे काही उतरवायला तयार होत नाही। भ्रांतीचा अंधार पडतो, त्यात अभिमानरूपी चोर सर्वस्व हरण करतो। म्हणजे अज्ञानामुळे विपरीत ज्ञान अर्थात देहबुद्धी उत्पन्न होते, त्यामुळे अहंकार उत्पन्न होतो। तो भूतबाधेप्रमाणे माणसाला झपाटून टाकतो। बहुतेक जन्ममरणाच्या भोवऱ्यात सापडून वाहतच जातात। पण काही माणसे भावार्थाच्या बळावर भगवंताचा धावा करतात। अशा लोकांना देव स्वतः धाव घेऊन उडी घालून वाचवतो व पैलतीरावर नेतो। बाकी जे श्रद्धाहीन लोक असतात ते बिचारे त्या महापुरात वाहतच जातात। भगवंत हा प्रेमाचा भुकेला आहे। भाविक भक्तांचा भावार्थ पाहून तो भुलतो व संकटात धाव घेऊन भक्तांचे रक्षण करतो। ज्याला भगवंत मनापासून आवडतो त्याच्या संकटाचे ओझे भगवंतावर पडते व त्यामुळे भगवंत आपल्या अंतरंग भक्ताचे संसार दुःख सगळे नाहीसे करतो। जे ईश्वराला सर्वस्वी शरण जातात त्यांना स्वस्वरूपानुभवामुळे मिळणारा परमानंद प्राप्त होतो। असे भाविक जन खरोखर अत्यंत धन्य होत। ज्याचा जसा भाव असतो तसा देव त्याच्याशी वागतो। कारण प्राणीमात्रांचा अंतर्यामीच भगवान असल्याने त्यांच्या हृदयातील भाव तो अचूक जाणतो। भाव जर दिखाऊ असेल तर देवही महाठक होतो। देवाचे हे विशेष कौतुक आहे की तो जशास तसा वागतो। जशी ज्याची उपासना असेल तसे देव त्याला समाधान देतो। भावात जरी उणीव आली तरी देव दुरावतो।
आरशात आपले प्रतिबिंब दिसते ते बघणारा जसा दिसेल जसा असेल तसेच हुबेहूब दिसेल. प्रतिबिंब कसे दिसावे याचे मर्म आपल्या पाशीच असते. आपण जशी हालचाल करू तशीच ते प्रतिबिंब करते. आपण जर डोळे वटारून पाहू लागलो तर प्रतिबिंबही डोळे वटारून आपल्याकडे पाहते. आपण जर रागाने कपाळाला आड्या घालून भुवया चढवून पाहू लागलो तर तेही क्रोधाने आपल्याकडे पाहू लागते. आपण जर हसून पाहिले तर तेही पोटी आनंदलेले दिसते. ज्याचा जसा भाव असतो त्या भावाचे प्रतिबिंब जसे असे त्याच्या देवाचे रूप होते. जो त्याला जसा भजतो त्याप्रमाणे तो तसाच प्रसन्न होतो. भावामुळेच परमार्थाच्या वाटा भक्तीच्या बाजारपेठेपर्यंत येऊन पोचतात. तेथे संत सज्जनांच्या संगतीत मोक्षाच्या चव्हाट्यावर बाजार भरलेला असतो. खऱ्या भक्ती भावनेने जे भगवत भजन करतात ते भगवंताशी एकरूप होऊन पावन होतात. त्यांनी भावार्थाच्या बळावर आपल्या पूर्वजांचाही उद्धार केलेला असतो. असे भक्त स्वतःही तरतात व लोकांच्याही उपयोगी पडतात. त्यांच्या तोंडून भगवंताची कीर्ती श्रवण करून जे अभक्त असतात तेही भावार्थी बनतात. हे जे हरिभजनी लागतात, देवाची भक्ती करू लागतात, त्यांची जननी धन्य समजावी. त्यांनीच जगात जन्म घेऊन आपला जन्म सार्थकी लावलेला असतो. ज्यांचा कैवार प्रत्यक्ष भगवंत घेतो व स्वतः आपल्या कासेला लावून दुःखाच्या पलीकडे घेऊन जातो त्यांची थोरवी काय वर्णावी बरे. अनेक जन्मांच्या शेवटी या नरदेहाची प्राप्ती होते. त्या योगे सर्व यातायात चुकते. एवढेच नव्हे तर या देहातच भगवत दर्शन होऊ शकते. म्हणून ज्यांनी हरिरूपी संपत्ती जोडली ते भाविक जन धन्य आहेत. त्यांच्या अनंत जन्मांतरीचे पुण्य फळास आले असे समजावे. मानवाचे आयुष्य ही ज्यात सुंदर अशी भजनरत्ने भरलेली आहेत अशी रत्नपेटीच आहे. यातील भजनरूपी रत्ने ईश्वरास अर्पण करून मानवाने आनंदाची लयलूट करावी. हरिभक्त हा लौकिक वैभवाच्या दृष्टीने कनिष्ठ असला तरी तो ब्रह्मादी देवांपेक्षा वरिष्ठ समजावा. कारण तो दुर्लभ अशा अनासक्तीने सदा सर्वदा संतुष्ट असतो. जो संसारातील कुणाचीही आणि कशाचीही आशा न बाळगता केवळ ईश्वरावर अवलंबून विसंबून त्यास सर्व भावे शरण जातो त्या भाविकांचा जगदीश आत व बाहेर सांभाळ करतो. ज्याला संसारातील दुःख ही विवेकाच्या योगे परम सुखच वाटते. जे पडत मूर्ख असतात ते मात्र संसार सुखाच्या आशेने संसारातच आसक्त होतात. ज्यांना ईश्वराविषयी आत्यंतिक प्रेम असते ते भक्त स्वानंद सोहळा भोगतात. त्यांच्या आनंदाचा ठेवा अक्षय असतो, पण तो सामान्य जनांच्या आनंदापेक्षा वेगळा असतो. ते अक्षय सुखाने सुखावून संसार दुःखे विसरून जातात. ते निरीच्छ होतात आणि श्री भगवंताच्या प्रेमात रंगून जातात. ज्यांनी देहबुद्धी देऊन ईश्वर मिळविण्याची अदलाबदल केली त्यांनी या नरदेहाचे सार्थक केले. ही नरदेहरूपी रत्नपेटी त्यांनाच लाभली असे म्हणावे लागते. इतर अभागी अभाविक यातला मनुष्यदेह वाया घालवितात. अकस्मात एखाद्यास रत्न सापडले असता त्याने ते कवडीच्या बदल्यात घालवावे. तसे अश्रद्ध लोकांचे आयुष्य कवडी मोलाने निघून जाते. एखाद्याने खूप तप करावे आणि त्याचे फळ म्हणून त्यास परीस मिळावा, पण मुळातच तो अत्यंत अभागी असल्याने त्याचा उपभोग कसा घ्यावा हेच त्याला कळत नाही. त्याप्रमाणे जो या संसारात मनुष्य म्हणून जन्मूनही मायेच्या पाशात गुंडाळला जातो आणि अखेर हात झाडून सर्व काही इथेच सोडून एकटाच निघून जातो. या नरदेहाच्या योगे अनेकांनी उत्तम गतीची प्राप्ती करून घेतली, पण काही बिचारे यातायातीतच गुंतले आणि दुःखी झाले. या उत्तम नरदेहाचे संत समागम करून शक्य तितक्या लवकर सार्थक करावे. मागे अनेक नीच योनीत आपण खूप भोगलेले आहे याचे स्मरण ठेवावे. केव्हा कशी वेळ येईल याचा भरोसा नसतो. आपण ते जाणूनही शकत नाही. पक्षी जसे रात्री एखाद्या वृक्षावर एकत्र जमतात व प्रातःकाळ होताच दाही दिशांना उडून जातात, त्याप्रमाणे मानवी जीवनही आहे. तसेच हे वैभवादी सर्व जाणावे. केव्हा कशी वेळ येईल हे कोणीही जाणू शकत नाही. वाईट वेळ आली तर बायको मुले वगैरे सर्व सोडून जातात अथवा एखादे वेळी नष्टही होतात. जो क्षण येताना आपण पाहतो तो लगेच आपल्या हातून निसटून जातो. अशा प्रकारे बघता बघता आयुष्य निघून जाते
आणि हा स्थूल देह पडला की नीच योनी प्राप्त होते. कुत्रा, डुक्कर इत्यादी नीच योनीत जन्म होतो आणि दुःख भोगावे लागते. त्या योनीत गेल्यावर उत्तम गती मिळणे अशक्यच असते. मागे गर्भवासात यातना भोगताना जीव कष्टी झालेला असतो. त्यातून सुदैवाने अत्यंत कष्टाने एकदाची सुटका होते. गर्भवासात जेव्हा जीव दुःख भोगतो तेव्हा कुणी मदतीला येऊ शकत नाही. तसेच पुढे आयुष्याच्या शेवटीही जीवाला एकटेच जावे लागणार आहे. अरे बाबा, हे लक्षात घे. कुठली आई आणि कुठला बाप, कुठली बहीण आणि कुठला भाऊ, कुठले मित्र आणि कुठली बायको, कुठली मुले बाळे व इतर नातेवाईक, ही सर्व माईक आहेत हे तू जाणून घे. सगळी त्यांच्या सुखाच्या आशेने तुझ्या भोवती गोळा झालेली आहेत. ही तुझ्या सुखदुःखात तुला साथ देऊ शकत नाहीत. कसला प्रपंच आणि कसले कुळ, त्यासाठी कशाला व्याकुळ होतोस? धनधान्य, ऐश्वर आदी सर्व अशाश्वत आहे. कसले घर आणि कसला संसार, उगीच कशाला यातायात करतोस? जन्मभर त्यांचे ओझे वाहून अखेर ते सर्व सोडून जावेच लागते. कसले तारुण्य, कसले वैभव, कसले सोहळे आणि कसले हावभाव, हे सर्व माईक आहे आणि भुलवून मायेच्या पाशात अडकविणारे आहे हे जाणून घे. याच क्षणी मरून गेलास तर रघुनाथाला अंतरल्यास असे समज. कारण हा देह, संसार यांना तू माझे माझे म्हणतोस म्हणून मी तुला हे सांगतो. तू आत्तापर्यंत किती जन्म घेतलेस, त्यावेळी असे आईवडील वगैरे किती झाले, स्त्री, पुत्र, कन्या वगैरेची गणती करू लागल्यास लक्षावधी संख्या भरेल. पूर्वकर्माच्या ऋणानुबंधाने सर्व एका स्थळी जमतात, एका स्थळी जन्म घेतात. ती तू आपली कशी रे मानलीस, पडत मूर्खा? तुझे म्हणून तुला वाटणारे हे शरीरही जर तुझे नाही तर इतरांचा कसला विचार करायचा? आता खरोखर मनपूर्वक एका भगवंतालाच भावार्थाच्या बळाने घट्ट धरून ठेव. आपल्या कधीही न भरणाऱ्या पोटासाठी आपल्याला अनेक नीच लोकांची सेवा करावी लागते. त्यांची स्तुतिस्तोत्रे गाऊन त्यांच्या पुढे मर्यादेने वागावे लागते. जो पोटाला अन्न देतो त्याच्या सेवेत मानवी शरीर विकावे लागते. मग ज्याने हा दुर्लभ मनुष्य देह दिला त्याला कसे काय विसरावे? ज्या भगवंताला रात्रंदिवस सर्व जीवांची चिंता लागलेली असते व ज्याच्या सत्तेने मेघ जलवृष्टी करतात, समुद्र आपली मर्यादा सांभाळतो, शेष पृथ्वी आपल्या मस्तकावर धारण करतो, सूर्य उदयास येतो, असा आपल्या सत्ता मात्रेवरून जो सर्व सृष्टी चालवितो असा परमेश्वर अत्यंत कृपाळू आहे. त्याची लीला जाणता येत नाही. कृपाळूपणे तोच सर्व जीवांचा सांभाळ करीत असतो. असा सर्वांच्या अंतर्यामी आत्मरूपाने असलेल्या श्रीरामाला सोडून जे प्राणी विषयांची इच्छा करतात ते अत्यंत अधम, दुरात्मे, स्वतःच्या केलेल्या कर्मांची फळेच भोगत असतात. रामाशिवाय जी जी इच्छा करावी ती ती निरर्थकच जाणावी. माझे माझे करता करता शेवटी कष्टच उरतात. ज्याला कष्टच व्हावे असे वाटत असेल त्याने सतत विषयांचेच चिंतन करावे. विषयाची प्राप्ती झाली नाही की जीवाची अगदी तगमग होते. आनंद घन म्हणजे मूर्तिमंत आनंदच. अशा रामाचे चिंतन करावयाचे सोडून जो मनात सतत विषयाचे चिंतन करतो त्या विषयासक्त माणसाला समाधान कसे प्राप्त होणार? ज्याला आपल्याला सदैव सुखच लाभावे असे वाटत असेल त्याने रघुनाथ भजनी लागावे आणि जे दुःखाचे मूळ आहेत अशा सर्व स्वजनांचा त्याग करावा. ज्या वस्तू अथवा व्यक्तीच्या ठिकाणी वासना अगदी तुटून पडते तेथे जीवाला अपाय होतो व दुःखच प्राप्त होते. म्हणून ज्याची विषय वासना नाहीशी होते तोच माणूस सुखी होतो. विषयांपासून जे जे सुख मिळावे अशी माणूस इच्छा करतो तेच त्याच्या परमदुःखास कारणीभूत होते. पहिल्याने ते गोड वाटते पण परिणामी शोकदायकच ठरते असे निश्चितपणे समजावे. माशाला गळ गिळताना त्याला लावलेल्या आमिषाच्या लोभामुळे प्रथम सुख वाटते. नंतर तो गळ जेव्हा ओढून घेतला जातो तेव्हा त्याचा घसा पाटून मृत्यू ओढवतो. किंवा हरिण हिरवा चारा तोंडात घेऊन पळत असता बिचारे दगडावर आपटते व तोंड फोडून घेते. त्याप्रमाणेच विषय सुखाचे आहे. पहिल्याने ते गोड वाटते पण अंती ते वाईट परिणाम करणारे ठरते. म्हणून
रघुनाथ भजनाचीच आवड धरावी. समर्थांनी केलेला हा उपदेश ऐकून भाविक त्यांना विनंती करू लागले की स्वामी, या नरदेहाचे सार्थक कशाने होईल आणि यमलोकापासून सुटका कशी होईल हे आपण कृपा करून सांगावे. देव कोठे राहतो, मला तो कसा भेटेल, दुःख मूळ असा हा संसार काय केल्याने नष्ट होईल, हे स्वामी मला हे सर्व सांगा. प्रत्यक्ष भगवत प्राप्ती होऊन अधोगती चुकेल असा उपाय कृपामूर्ती अशा आपण मज दिनाला सांगावा. तेव्हा वक्त्याने उत्तर दिले की एकनिष्ठ भावाने भगवत भजन करावे, म्हणजे त्या योगे अगदी सहज समाधान प्राप्त होईल. तेव्हा श्रोता विचारतो की भगवत भजन कसे करावे, मन कुठे एकाग्र करावे, भगवत भजनाचे लक्षण काय, हे सर्व आपण मला समजावून द्यावे. असे म्लान वदनाने म्हणून श्रोत्याने वक्त्याची पावले सुदृढपणे धरली. त्याचा कंठ सद्गदित होऊन दुःखाने डोळ्यातून अश्रू गळू लागले. ही शिष्याची अनन्यता पाहून व त्याचा एकनिष्ठ भाव पाहून सद्गुरू प्रसन्न झाले व ज्ञान देण्यास उत्सुक झाले. आता पुढील समासात व गुरु शिष्यांच्या संवादात स्वानंद उचंबळून येईल. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे वैराग्य निरूपण नाम समास 10वा समाप्त. दशक 3 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम.